श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. चतुर्थी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित असते, त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जाते. त्यांना आवडणाऱ्या वस्तू ह्या त्यांना अर्पण केल्या जातात. त्यांना आवडणारी जास्वंदीची फुलं, त्याचबरोबर दुर्वा आणि मोदकाचे नैवेद्य त्यांना दाखवला जातो. गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीचं व्रत जर आपण केलं तर आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं. त्यामुळेच पहा, आज संध्याकाळी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर संध्याकाळी कापूरसोबत आपल्याला अशी ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जर आपण कापूरसोबत जाळली तर बघा, आपल्या घराला काही लागलेले दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील तर ते सर्व दूर होऊन जातील. आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, दारिद्र्य हे निघून जाईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, त्याचबरोबर बुद्धीचे आणि ज्ञानाची देवता म्हणून ओळखली जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणपती बाप्पांच्या पूजनानेच केली जाते. प्रथम वंदनीय म्हणून त्यांना ओळखलं जातं, कारण त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची संकट, अडचणी, विघ्न येऊ नये यासाठी गणपती बाप्पांची पूजा अर्चा करूनच त्या कार्याला सुरुवात केली जाते. तर बघा, हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6च्या नंतर करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपल्या घराला काही दोष लागलेले असतील, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही संकट, अडचणी निर्माण होत असतील, सतत आपल्या घरावरती काही ना काही अडचणी, विघ्न हे येत असतील आणि कोणतेही महत्त्वाचे काम करायला गेलं तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नसेल, घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह, चिडचिडेपणा, हट्टीपणा यासारख्या गोष्टी जर होत असतील, मुलांची प्रगती न होणं, त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे घरातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय खूप सोपा आहे परंतु अत्यंत प्रभावशाली आहे. हा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे. त्यामुळे आपल्याला सर्वात अगोदर देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता बघा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये खोबऱ्याची वाटी आपल्याला ठेवायची आहे आणि आपल्या स्वतःच्या हातामध्ये 2 अखंड लवंगा फुलं असणाऱ्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे. चिमूटभर तुम्ही पिवळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल. तर ही पिवळी मोहरी जी आहे तर ती सर्व तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते. पिवळी मोहरी आपण वापरल्याने आपल्या घरातील नकारात्मकता, आपल्या घरातील व्यक्तींना लागलेले दोष हे दूर करत असते. आता तुमच्याकडे पिवळी मोहरी नाही तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली तरी सुद्धा चालेल. आता बघा, ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला घरातील लहान मुलं जे असतील तर त्यांच्यावरून उतरवून घ्यायचे आहेत. मोठे मुलं असतील त्यांच्यावरून उतरवून घ्यायचे आहेत. उतरवत असताना डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवायचं आहे आणि पूर्व पश्चिम असं उतरवायचं आहे. यानंतर ह्या 2 लवंगा आणि ती पिवळी मोहरी तुम्हाला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावरती टाकायची आहे. आणि बघा, एका वाटीमध्ये आपल्याला 5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यातली 1 कापराची वडी त्या वाटीवरती आपल्याला टाकायची आहे. खोबऱ्याच्या वाटीवरती ती 1 कापराची वडी टाकून हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, हे 1 कापराची वडी त्या खोबऱ्याच्या वाटीवर टाकून प्रज्वलित करायचे आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. ओम अविनाशाय नमः, ओम अविनाशाय नमः असं आपल्याला म्हणायचं आहे. आणि ही कापराची वडी त्यावरती ठेवून आपल्याला जाळायची आहे. आता ही 1 कापराची वडी संपत येत आहे तोपर्यंत दुसरी कापराची वडी त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर टाकायची आहे आणि ह्या मंत्राचा, जो मंत्र मी तुम्हाला सांगितला आहे त्या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे. असं आपल्याला ह्या 5ही कापराच्या वड्या
खोबऱ्याच्या वाटीवर टाकायच्या आहेत आणि आपल्याला ह्या मंत्राचा जप करत ती जाळून टाकायच्या आहेत। तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे। जर तुम्ही असा हा एक उपाय आज संध्याकाळी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी जर केला तर तुमच्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता ही सर्व नष्ट होऊन जाईल। जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल, वाईट शक्ती असेल तर आपल्या घरातील जे कामं आहेत तर ते बिघडू लागतात। त्यामुळे हे काम आपले बिघडू नये, आपले कामं सुरळीत चालू व्हावे, आपल्या घरामध्ये पैसा हा येत राहावा आणि तो टिकून राहावा यासाठी आपल्याला असा काही उपाय जो आहे तर तो संध्याकाळी आपल्या घरात करायचा आहे, जेणेकरून घरातली नकारात्मकता बाहेर जाईल आणि बाहेरची लक्ष्मी आपल्या घरामध्ये येईल। त्याचबरोबर हा उपाय आपण आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरातील जे वास्तुदोष आहेत, ग्रहदोष आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात। घरामध्ये कापूर जाळल्याने धन आणि धनाच्या संबंधित काही समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होऊन जातात। आता बघा, आपण हा कापूर जाळल्यानंतर जे काही शिल्लक राहील म्हणजे जी खोबऱ्याची वाटी शिल्लक राहील तर ती प्लेट जी आहे तर ती तशीच उचलून आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायची आहे आणि घराच्या बाहेर घेऊन जाऊन ती आपल्याला फेकून द्यायची आहे। खोबऱ्याची वाटी आपल्याला घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायची आहे आणि त्या फेकून देणं शक्य नसेल तर मग तुम्हाला एखादा खड्डा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ती पुरून टाकायची आहे किंवा तुम्ही तुमच्या डस्टबिनमध्ये जरी टाकले तरी सुद्धा चालेल। नारळ हा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो, म्हणूनच आपल्याला असा हा उपाय आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। तर असा हा एक उपाय आवर्जून तुम्ही संध्याकाळी करून पहा। त्याचबरोबर बघा, संध्याकाळी जेव्हा तुम्ही झोपता तर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडत असतील किंवा तुम्ही झोपल्यानंतर तुम्हाला काही ना काही विचित्र अशी स्वप्न पडत आहे, तुम्हाला भीती वाटत आहे। बऱ्याच वेळा बघा, आपण झोपल्यानंतर डचकून कधी कधी उठत असतो, आपल्या मनामध्ये काही वाईट विचार येत असतात, आपल्या काही वाईट होत आहे असे नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असतात। त्यावेळी बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर मग आपल्याला काय करायचं आहे, रात्री झोपताना आपल्या उशीखाली आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहे। असं केल्याने आपल्याला झोप शांत लागते आणि आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार किंवा वाईट आपल्याला स्वप्नही पडत नाही। जर तुम्हाला अशी समस्या जाणवत असेल तर तुम्ही रात्री रोज झोपताना एक कापराची वडी डोक्याखाली घेऊन झोपू शकता। दुसऱ्या दिवशी ती कापराची वडी तुम्हाला साईडला काढून ठेवायची आहे आणि रात्री झोपताना परत तीच वडी तुम्हाला डोक्याखाली घेऊन झोपायची आहे। आता बघा, दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य आहे, गरिबी आहे, खूप सारे दुःख आहे, काही केल्याने आपल्या घरातील दरिद्री आणि दुःख हे संपत नसेल, भरपूर कष्ट आणि मेहनत तुम्ही करत आहात परंतु पैशाला पैसा हा लागत नाही, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शमीचं झाड जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरी आणून लावायचं आहे। झाडाची तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला पूजाही करायची आहे। संध्याकाळी या झाडाखाली तिळाचा दिवा लावायचा आणि तुम्हाला ते शमीचे पानं जे आहेत तर ते बाप्पांना अर्पण करायचे आहे। शमीची पानं ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण ही शमीचे पानं गणपती बाप्पांना अर्पण करतो तेव्हा आपल्या जीवनातील जे दुःख, अडचणी, संकट आहेत तर ते दूर होऊन जातात आणि म्हणूनच पहा, तुम्हाला दर चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजाही करायची आहे। त्याखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर त्याला जल देखील आपल्याला अर्पण हे करायचं आहे आणि त्याची पानं जी आहेत तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत। आणि एक शमीचं झाड आपल्या घरामध्ये लावल्याने आपल्या घरातील सर्व दारिद्र्य, संकट, अडचणी हे दूर होऊन जातील आणि आपली भरभरून प्रगती होईल। तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला आज करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।